नमस्कार, मी CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ऋतुबाला परशुराम यमदे, सब सेंटर माळेगाव, सावनेर ब्लॉक, तहसील सावनेर, डिस्ट्रिक्ट नागपूर इथली रहिवासी आहे. तर आज आपण माझ्या ट्रीटमेंटने बरा झालेला पेशंट सिकल सेलचा याच्याबद्दल थोडी माहिती बघूया. आपण त्याला कशी ट्रीटमेंट सुरुवात केली, कसं डायग्नोसिस केलं आहे आणि आता पेशंटची स्थिती काय आहे याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर सर्वप्रथम माझ्या सब सेंटरमधल्या आशा मायाबारे आपण यांचे 2 शब्द ऐकूया. आम्ही कसं ट्रीटमेंट सुरू केलं आहे आणि आता पेशंटला ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंट कसा बरा झाला. तर मायाताई आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, माझं नाव माया हेमंत बारई. मी माळेगावला राहते. माझं कार्यक्षेत्र माळेगाव आहे, उपकेंद्र माळेगाव. आणि मी आता निकिता अरविंद गवळीविषयी माहिती सांगणार आहे. तर ते मी कार्यक्षेत्रामध्ये विजिट दरम्यान गेली. तर ती मला तिच्या आईने मला सांगितलं की माझ्या मुलीला वारंवार हातपाय दुखते आणि चक्कर येऊन पडते. तर मी मग सांगितलं का ठीक आहे. तर मग मी ऋतू मॅडमला सांगितलं की मॅडम ते गवळीचं असं प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी सांगितलं की उद्या आपण तिचं सिकल सेल टेस्ट करून पाहू. तर तिला बोलावलं आणि ऋतू मॅडम आणि मी दोघींनी मिळून सिकल सेलची टेस्ट केली. तर ती पॉझिटिव्ह आली. मग आशा वर्करनी माहिती दिल्याप्रमाणे डॅड कॅम्पमध्ये आम्ही तिची सिकल सेल तपासणी केली. सिकल सेल तपासणीमध्ये ती सोल्युबिलिटी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही तिचं ब्लड सॅम्पल PHC पाटणसंगी इथे पाठवलं. पाटणसंगीला इलेक्ट्रोफोरेसिससाठी पाठवल्यानंतर आम्हाला तिचं ब्लड माहीत झालं. ब्लड पॅटर्नमध्ये AS पॅटर्न ती पोरगी निघाली. त्यानंतर लगेच आम्ही तिला ऑन ट्रीटमेंट घेतलं आणि तिला AS पॅटर्न असल्या कारणाने टॅबलेट फोलिक ॲसिड आणि मल्टीव्हिटॅमिन सायरप सुरू केला. आता ती पेशंट स्टेबल आहे. आपण पेशंटची थोडी माहिती घेऊया आणि तिचं मनोगत ऐकूया. माझे नाव निकिता अरविंद गवडी आहे. मी माळेगावात राहते. माझ्या शाळेचे नाव प्रकाश हायस्कूल माळेगाव टाऊन आहे. मी 10व्या वर्गात आहे. मी आज तुम्हाला माझी तब्येतच्या बारेमध्ये सांगणार आहे. मला शाळेत जाताना चक्कर येतात, अजून हातपाय दुखतात. मी हे असं म्हणजे मम्मीला सांगितलं होतं असं तसं होते करून. मग त्यानं मायाबाईला सांगितलं, आशरकच त्याची नाव आहे ते. मग त्यानं ऋतू मॅमने सांगितलं असं. मग घाबरू नको. मग टेस्ट केली. मग आता तिला टॅबलेट सुरू आहे. आता पेशंट स्टेबल आहे. आता तुला कसं वाटते? छान. आता तुझं चक्कर येणं वगैरे कमी झालं आहे? हो. आणि आता हातपाय वगैरे दुखतात? नाही. आता तुला फ्रेश वाटते आधीपेक्षा? हो, आधीपेक्षा ठीक वाटते. ठीक आहे. त्यानंतर आपण तिच्या आईचं म्हणणं ऐकूया की तिच्या आईला कसं वाटते. काकू, आता तिला कसं वाटते? ती घरी व्यवस्थित राहते? बरं वाटत आहे. गोळ्या चालू केल्या तेव्हापासून ती चांगली आहे. आणि त्यानंतर आता गोळ्या घेत आहे तेव्हापासून तिचं चक्कर येणं वगैरे कमी झालेलं आहे आणि हातपाय दुखणं वगैरे कमी झालेलं आहे. घरचे लोक सुद्धा सॅटिस्फाईड आहे आमच्या उपकेंद्रातल्या माळेगावच्या ट्रीटमेंटमुळे. आणि सक्सेसफुली आम्ही AS पॅटर्नवाल्या मुलीला प्रॉपर ट्रीटमेंट देऊन, प्रॉपर गायडन्स देऊन, डाएट प्लॅन सांगून तिची प्रकृती ठीक केली आहे. आणि आमच्या उपकेंद्रामध्ये अशा अनेक डिसीज डायग्नोसिसबद्दल आम्ही इथे ट्रीटमेंट करत असतो, डायग्नोसिस करत असतो आणि फॉलोअप सुद्धा घेत असतो. नमस्कार.